माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिलेला आहे। दादा, काय सांगाल, काय नेमकं कारण या राजीनाम्याच्या मागचं? नाही, या राजीनाम्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून माझी प्रकृती खूप काही चांगली नसल्यामुळे काही महिने आपण प्रकृती अजून चांगली करूया आणि मग जोमाने लोकसेवेत त्या ठिकाणी लागूया, म्हणून त्या ठिकाणी आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला आहे आणि ही त्याची वस्तुस्थिती आहे। पुढची तयारी काय नेमकी, म्हणजे कुठल्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा काही विचार केला आहे तुम्ही की? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांनी माझा परिवार असेल, आम्हाला असेल, खूप काही दिलं आहे, खूप मानसन्मान आपल्याला या ठिकाणी या पक्षामध्ये भेटला आहे। या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये लोकसेवा पण त्या ठिकाणी करायचं आहे, मोठे प्रकल्प, मोठे कामं, विकास कामं त्या ठिकाणी आपण आपल्या जनतेसाठी आणले, लोकांची प्रामाणिक सेवा करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, लोकांमध्ये जनसंपर्क ठेवायचा प्रयत्न केला आणि हे करून आपल्याला लोकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये तब्येत चांगली झाल्यामुळे जायचं आहे। तुम्ही विधानसभासुद्धा लढवली आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत, तुमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा निवडणुका नगरपंचायत नगर परिषदांच्या आहे। अशामध्ये अचानकपणे राजीनामा अचानक ठरलं हे की म्हणजे काही प्लॅनिंग होतं? नाही, कसलं प्लॅनिंग असणार आहे? आता निवडणुका लागल्या, आपली तब्येत पहिले दुरुस्त करावं। आपण पण पाहाल की ज्या दिवशी कोणाची तब्येत चांगली नसते तर आई किंवा वडील आपल्या मुलाला म्हणतात, पहिले आजच्या दिवशी तुझी तब्येत बरी नाही, आज तू आराम करून घे, आज तू डॉक्टरची गोळी खाऊन घे, डॉक्टरचं ऐकून घे, मग उद्या तुला बरं लागल्यावर तू शाळेत जा। तशाच पद्धतीची गोष्ट आहे। या राजीनाम्या संदर्भामध्ये अनिल देशमुख साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं आहे? नाही, या राजीनाम्याबद्दल मी त्यांना त्या ठिकाणी कळवलं आहे की पहिले तब्येत दुरुस्त करू आणि मग निश्चित रूपाने चांगल्या पद्धतीनं लोकसेवेमध्ये, लोकांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आपण पुढे जाऊया। तुम्ही म्हणाले काही दिवसानंतर मी पुन्हा सेवेत येणार, म्हणजे कुठल्या पार्टीत जाणार, दुसऱ्या पार्टीत जाण्याचा काही विचार केला आहे का? पहिले माझी तब्येत तुम्ही अजून सुदृढ मजबूत होऊ द्या तुमच्यासारखी, निश्चित रूपाने सांगतो। एक शेवटचा प्रश्न, तुमची प्रकृती ठीक नसताना अजितदादासुद्धा तुम्हाला भेटायला आले होते, अनेक नेते भेटायला आले होते, त्यावेळेस म्हणजे काही असं? नाही, मला असं त्याच्यामध्ये फार काही वाटत नाही, कारण की सन्मान्य अजितदादा भेटायला आले होते, काही भारतीय जनता पक्षाचे 1-2 लोक भेटायला आले होते, काही माझ्या पक्षाचे होते, इतर सगळेच लोक भेटायला आले। तर एखाद्याची तब्येत चांगली नसेल तर कोणी कोणाला भेटायला जाणं, आम्ही पण जात असतो कोणाची प्रकृती चांगली नसेल तर, आणि ते आपलं एकमेकांच्या बद्दल आपले आधार असतात, त्याच्यामुळे कोणी कोणाला हॉस्पिटलला भेटायला जातात। या राजीनाम्याचं कारण फक्त आणि फक्त प्रकृती अस्वस्थ असल्यामुळेच हेच समजायचं? निश्चित रूपाने नक्कीच प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे काही दिवस आराम करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून मी राजीनामा देत असल्याचं सलील देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।